प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मिहिका मुक्ताचं वॉलेट घेऊन मॉलजवळ जाते, मात्र जेव्हा ती मुक्तासोबत सागरला बघते तेव्हा तिला धक्का बसतो. तर सागर आणि मुक्तासुद्धा खूप घाबरलेले असतात. मात्र मिहिका काही बोलणार इतक्यात मुक्ता तिला म्हणते की आता काही बोलू नको, मी तुला सगळं काही नंतर सांगते. आणि त्यामुळे मिहिका गप्प बसते. त्याच वेळी रोहित आणि त्याची बायको त्या ठिकाणी येतात. त्या मुक्ताला विचारतात की ही कोण आहे. त्यावर मुक्ता मिहिकाची ओळख करून देत म्हणते की ही माझी बहीण आहे. आणि त्यानंतर मिहिरसुद्धा त्या ठिकाणी येतो. मिहिकाला बघून त्यालाही धक्का बसतो. तर रोहित मिहिकाला विचारत असतो की आता आम्ही सर्वजण लंच करण्यासाठी जाणार आहोत, तू सुद्धा आमच्या सोबत चल. मात्र मिहिका नकार देते, परंतु रोहित काही ऐकत नाही आणि तो सगळ्यांना घेऊन लंच करण्यासाठी जातो. तर दुसरीकडे पुरू त्याच्या झाडांसाठी खत तयार करत बसलेला असतो. तर माधवी त्याला म्हणते की तुला काही हवं असेल तर आत्ताच सांग, कारण थोड्या वेळानंतर मी जप करण्यासाठी बसणार आहे. त्यावर पुरू हसतच सांगतो की मला तुझ्या हातचे बटाटा पोहे, 1 कप चहा आणि माझी ही झाडं एवढं पुरेसं आहे, दुसरं काही नको. आणि ते ऐकून माधवी हसतच म्हणते की तुम्हा पुरुषांच्या अपेक्षा किती कमी असतात ना. तुम्हाला फक्त दिवसाला 10 कप चहा आणि तुमची झाडं पुरेशी आहेत, मात्र आम्हा बायकांचं तसं नसतं. आणि त्यानंतर पुरू माधवीला एक झाड दाखवत म्हणतो की हे बघ, काही दिवसांपूर्वी हे झाड पूर्णपणे सुकलेलं होतं, पण आता किती छान टवटवीत झालं आहे. त्यावर माधवी म्हणते की या झाडाला पुन्हा पालवी फुटली आहे, याचा आनंदच आहे मला, पण अशीच पालवी आपल्या मुक्ताच्या आयुष्याला कधी फुटणार माहीत नाही. आणि तिचं ते बोलणं ऐकून पुरूलाही वाईट वाटतं. तर दुसरीकडे सर्वजण लंच करण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेलेले असतात. रोहितची बायको सगळ्यांना सांगते की आम्ही तर मिसळच खाणार, त्यामुळे मिहिर सगळ्यांसाठीच मिसळची ऑर्डर देतो. तर मुक्ता म्हणते सईला तिखट चालत नाही, त्यामुळे आपण तिच्यासाठी थालीपीठ मागवू. आणि मुक्ताचं ते बोलणं ऐकून सई खूपच खुश होते आणि तिला फ्लाइंग किस देते. त्यामुळे सागर त्या दोघींकडे बघतच राहतो. त्यानंतर रोहितची बायको मुक्ताला विचारते की मिसेस कोळी, तुम्ही सुट्टीच्या दिवशी काय करता. आणि ते ऐकून मिहिकाला तर धक्काच बसतो. मात्र ती काही बोलणार इतक्यात मुक्ता तिला इशारा करून गप्प बसायला सांगते. त्यामुळे मिहिका गप्प बसते. तर मुक्ता रोहितच्या बायकोला सांगते की सुट्टीच्या दिवशी आम्ही फिरायला जातो, शॉपिंग करतो, सईला जे जे करायचं आहे ते सगळं काही करतो. आणि ते ऐकून सागर मुक्ताकडे बघतच राहतो. तर मुक्ता नाटक करत म्हणत असते की आजही सागर मला म्हणाले की आता दिवाळी जवळ आली आहे, त्यामुळे आपण सईला शॉपिंग करण्यासाठी घेऊन जाऊ, तिला जे हवं आहे ते खरेदी करू. आणि ते ऐकून सागरला आठवतं की तो असं काहीच बोलला नव्हता, हे सगळं काही मुक्तानेच सांगितलं होतं. त्यानंतर मुक्ता मुद्दाम नाटक करत रोहितच्या बायकोला सांगते की सागरला सईबद्दल सगळं काही माहीत आहे, म्हणजे तिच्या ड्रेसची साईज, तिच्या शूजची साईज, इतकंच काय, तर तिला काय आवडतं काय आवडत नाही हे सगळं काही सागरला माहिती असतं. एकदा तर त्याने सईचे केससुद्धा धुवून दिले होते. आणि ते सगळं काही ऐकून रोहितला आणि त्याच्या बायकोला सागरचं खूप कौतुक वाटतं. रोहितची बायको म्हणत असते की तुमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली आहेत, पण अजूनही तुम्ही नव्याने प्रेमात पडलेल्या कपलसारखेच वाटता. आणि ते ऐकून मिहिका मोठ्यानेच काय असं ओरडते, मात्र मुक्ता तिला इशारा करते, त्यामुळे ती गप्प बसते. तर दुसरीकडे माधवी रडतच म्हणत असते की पुरू, मला आपल्या लेकीची खूप काळजी वाटते रे, ती त्या सईमध्ये खूप गुंतत चालली आहे, तिला सईची खूप काळजी वाटत असते. जेव्हा सई तिच्यापासून दूर जाते तेव्हा ती अगदी केविलवाणी होते, आणि जेव्हा सई तिच्या जवळ असते तेव्हा तर तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. खरं तर तिचं सईवर एवढं प्रेम आहे ते बघून मला खरंच खूप आनंद होतो. मात्र पुढे जाऊन जर सईच्या आईने किंवा या समोरच्या लोकांनी तिला सांगितलं की तू यापुढे सईला भेटायचं नाही, तर मग आपल्या मुक्ताचं कसं होणार. ती खरंच खूप सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे मला तिची खूप काळजी वाटते. आणि त्यावर पुरू तिला समजावतो की माधवी, काही काळजी करू नको, स्वामी सगळं काही ठीक करतील. मात्र माधवीला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो. तर दुसरीकडे रोहित सागरचं कौतुक करत म्हणत असतो की मी जेव्हा लंडनमध्ये होतो तेव्हा मी तुझ्या कामाच्या डेडिकेशनबद्दल ऐकलं होतं, पण आता मी तुला तुझ्या फॅमिलीसोबत बघत आहे आणि त्यामुळे मला खरंच खूप आनंद होत आहे. कारण मला फक्त काम करणारी माणसं आवडत नाही आणि फक्त मजा करणारी तर अजिबातच नाही. कामासोबत आपल्या फॅमिलीला सुद्धा आपण वेळ द्यायला हवा.
आणि त्यावर सागर उगाच नाईलाजाने हसतच हो म्हणतो. तर मुक्ता हसतच सागरकडे बघत असते. त्यानंतर ती रोहितला सांगते की सागरचं सुद्धा अगदी असंच म्हणणं आहे. तर रोहित म्हणतो अगदी खरं आहे, कारण आपण जेवढा पैसा कमावतो तो कोणासाठी? आपल्या फॅमिलीसाठीच ना. मग आपण त्यांना वेळ द्यायलाच हवा. आणि ते ऐकून सागरला काय बोलावं ते सुचत नाही, त्याला ठसकाच लागतो. तर मुक्ता पटकन त्याला पाणी देत त्याच्या पाठीवरून हात फिरवते आणि ते बघून रोहितची बायको त्या दोघांचं खूप कौतुक करत असते. मात्र त्यावेळी मिहिका मुक्ताला मेसेज करते की ताई हे सगळं काय सुरू आहे. त्यावर मुक्ता तिला सांगते की घरी गेल्यानंतर मी तुला सगळं काही सांगेल, प्लीज आता सांभाळून घे. आणि त्यावर मिहिका रागातच हो म्हणते. त्यानंतर रोहितची बायको मिहिकाला विचारते की तुझं लग्न झालं आहे का? आणि त्यावर मुक्ता सांगते की नाही, अजून तिचं लग्न झालं नाही. इनफॅक्ट आम्ही तिच्यासाठी एक चांगला मुलगा बघत आहोत. आणि त्यावर रोहितची बायको म्हणते की माझ्या नजरेत एक चांगला मुलगा आहे, माझा भाऊ. तो आता सध्या US मध्ये असतो. खरंच तो खूप हँडसम आहे. आणि त्यावर मिहिका म्हणते की तुम्ही मला त्याचा फोटो दाखवा किंवा एक काम करा, त्याचा नंबरच द्या, आम्ही दोघे एकमेकांसोबत बोलतो. आणि मिहिकाचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मिहिरला खूप वाईट वाटत असते. तर रोहित आश्चर्याने मिहिकाला विचारतो की अरेंज मॅरेज करण्यासाठी तुला काहीच प्रॉब्लेम नाही आहे का? आणि त्यावर मिहिका नाही म्हणते. तर रोहितची बायको तिला सांगते पण माझा भाऊ तुमच्या कम्युनिटीचा नाही. त्यावर मिहिका म्हणते काहीच हरकत नाही. आणि ते ऐकून मिहिरला खूप वाईट वाटते. तर मिहिका रोहितला आणि त्याच्या बायकोला सांगते की माझा देखील एक मित्र होता, त्याने मला कमिटमेंट दिली होती. मात्र जेव्हा वेळ आली तेव्हा त्याने त्याच्या घरच्यांचं ऐकलं आणि मला सोडून दिलं. आणि ते ऐकून रोहितला आणि त्याच्या बायकोला खूप वाईट वाटते. तर मिहिर खाली मान घालून बसलेला असतो. त्यानंतर तो म्हणतो की एक माणूस चुकला म्हणून सगळ्यांना जज करू नये. तर सागरही म्हणतो की माणूस वाईट नसतो, तर परिस्थिती वाईट असते. आणि त्यामुळे मिहिका गप्प बसते. आणि त्यानंतर जेवण झाल्यानंतर ते सर्वजण बाहेर येतात. मिहिर त्याच्या ड्रायव्हरला कॉल करून रोहितला आणि त्याच्या बायकोला हॉटेलवर सोडायला सांगतो. त्यामुळे ते दोघेही खूप खुश होतात आणि मग सगळ्यांचा निरोप घेऊन तेथून जाण्यासाठी निघतात. तर सागर मिहिरला म्हणत असतो की आधी त्या रोहितला इथून घालवून दे, कारण हे नाटक करून माझं डोकं दुखायला लागलं आहे. आणि त्याचं ते बोलणं ऐकून मिहिका खूप चिडते. ती सागरला म्हणते की तुम्ही आम्हाला नेमकं काय समजता? माझ्या ताईने तुमची एवढी मदत केली, तुमच्यासाठी तिने हे नाटक केलं, पण तुम्ही साधं तिला थँक्यूसुद्धा म्हणाला नाहीत. वर तुमचंच डोकं दुखत आहे का? आणि त्यावेळी मुक्ता तिथे येत मिहिकाला थांबवते. मात्र मिहिका खूप चिडलेली असते. ती म्हणते की ताई हे लोक आपल्याला काय समजतात? हे आपल्यासोबत वाटेल तसे वागतात, आपल्यावर पोलीस कंप्लेंट करतात आणि त्यानंतर शेवटी आपल्याकडेच मदत मागण्यासाठी येतात. मिहिकाचं हे सगळं बोलणं ऐकून मिहिर सागरच्या बाजूने तिच्यासोबत बोलण्यासाठी जातो. मात्र त्याच दोघांचा वाद खूप वाढतो. मिहिका म्हणत असते की तुझी ही हिंमत तेव्हा कुठे गेली होती, जेव्हा आपल्याबद्दल तुझ्या घरी सांगायचं होतं तेव्हा तर तू तुझ्या दादूसचंच ऐकलं ना, तू कधीच माझा विचार केला नाही. आणि त्या दोघांची ही वाढत जाणारी भांडणं बघून शेवटी मुक्ता मध्ये पडते आणि त्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघतात. मात्र त्यावेळी मुक्ताने आज जी काही मदत केलेली असते त्यासाठी मिहिर तिचे आभार मानतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता, सागर आणि सई शॉपिंगवरून घरी येत असताना बापू आणि पुरू त्यांना बघतात आणि त्या तिघांना एकत्र बघून त्या दोघांनाही खूप आनंद होतो. आणि त्यानंतर सावनी मुक्ताच्या घरी जाते आणि सईला घेऊन तेथून जाण्यासाठी निघते. मात्र सईला तिच्यासोबत जायचे नसते आणि त्यामुळे मुक्ताला वाईट वाटते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.